एक मोठी बातमी येते विधान भवनातून। विधान भवनामध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे। विधान भवनात हा सगळा राडा बघायला मिळालाय। अधिवेशनात हा कुस्तीचा आखाडा बघायला मिळतोय। विधान भवनाच्या लॉबीमध्येच हाणामारी झालेली आहे। पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहे। काल जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर हे सुद्धा आमने सामने आले होते आणि दोघांनी एकमेकांना शिवीगाळ काल केली होती। त्यानंतर तणावाचं वातावरण दोघांच्याही समर्थकांमध्ये तयार झालं आणि आता विधान भवनातच तुफान हाणामारी झाली आहे। जितेंद्र आव्हाड समर्थक आणि गोपीचंद पडळकर समर्थक यांच्यात ही हाणामारी झाली आहे। विधान भवनातच ही हाणामारी झाली आहे। ही हाणामारीची दृश्य आपण बघतोय। विधान भवनातच आव्हाड आणि पडळकर यांचे समर्थक एकमेकांसोबत भिडले आहेत। विधान भवनात हा तुफान राडा झालाय। काल या दोन्ही समर्थकांचे नेते आपापसात भिडले होते। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज। जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। विधान भवनांच्या पायऱ्यांवर हा प्रकार होत असेल, विधान भवनात आमदार सुरक्षित नसतील तर मग आम्ही काय करायचं, असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय। कोणी येतो आम्हाला शिवीगाळ करतो असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलंय। असं जर असेल तर हीच अधिकृत भाषा म्हणून याला मान्यता द्या, असा या शब्दात रोष व्यक्त केलाय जितेंद्र आव्हाड यांनी। पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले आहेत। काल हे दोन्ही नेते सुद्धा समोरासमोर आले होते आणि दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केलेली होती, तसे व्हिडिओ समोर आले होते। आणि आता आज या दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापसात भिडले आहेत। पण दुर्दैवानं विधान भवनात हा सगळा प्रकार झालाय। विधान भवनाच्या प्रतिष्ठेला एक धक्का लावणारी ही घटना म्हणावी लागेल। पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले आहेत। विधान भवन हे राज्याचं कायदेमंडळ सुद्धा असतं आणि तिथेच कायद्याला, तिथल्या नियमांना, तिथल्या प्रतिष्ठेला हरताळ फासणारी ही घटना घडली आहे। जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडले आहेत। गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बघायला मिळत आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहेत। शुभम, नेमका कसा घडला हा सगळा प्रकार? सौरभ, पावसाळी अधिवेशनाचा कामकाज जे आहे ते सध्या संपत आलेलं आहे आणि यामध्येच बघू शकतो या ठिकाणी आपण काचेचे दरवाजे जे लागलेले आहेत हे खरं तर विधिमंडळाच्या पायऱ्या आहेत। याच ठिकाणी विरोधकांचं आंदोलन होत असतं। याच ठिकाणी सत्ताधारी देखील आपला मुद्दा घेऊन जे आहे या ठिकाणी येत असतात आणि आपण बघू शकतो जे काचेचे दरवाजे लागले आहेत त्याच ठिकाणावर जे आहेत कार्यकर्ते जे आहेत ते दोन पक्षाचे या ठिकाणी भिडलेले आपल्याला दिसून आले होते। खरं तर खूप घाणेरडी भाषांमध्ये शिव्या घालणं, सोबतच कपडे पाडेपर्यंत एकमेकांना मारामारी जी आहे ती इथे झालेली आहे। दृश्य देखील आपण बघू शकतो आणि माहिती अशी मिळते शरद पवार गटाचे आणि शरद पवार गटाचे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे होते आणि सोबतच गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते होते। नुकतीच आपण जितेंद्र आव्हाड यांची नेमकी भूमिका काय आहे ती आपण पाहिलेली आहे। याच ठिकाणावर जी आहे याच ठिकाणावरनं ही मारामारी जी आहे ती झालेली आहे। अनेक जण हे देखील बोलत होते की काचेचे दरवाजे आहेत ते तुटू शकतात, धक्काबुक्की करू नका। नेमकं आपल्या नेत्यासाठी जे आहेत कार्यकर्ते भेटताना दिसून आलेले आहेत। पुन्हा एकदा एकीकडे पाहायला गेलं तर आज विधान भवन या ठिकाणी जी आहे मोठी गर्दी जी आहे ती झालेली आहे, कारण की पिवळे पास मागील आठवड्याभरापासून हे बंद करण्यात आले होते। पण मात्र आज पिवळे पास जे आहेत ते पिवळ्या पासेसची एंट्री जी आहे ती सुरू करण्यात आली होती आणि याच अनुषंगाने जे आहेत हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते समोर आले होते, आतमध्ये विधान भवनाचे आले होते आणि या ठिकाणी तुफान हाणामारी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला दिसून आली होती। आता देखील बघू शकतोय उद्धव ठाकरे सध्या खाली येत आहेत, पायऱ्यांवरून खाली येत आहेत। ते काही बोलतात का, माध्यमांना काही ठीक आहे, तर पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या लॉबीत एकमेकांसोबत भिडले आहेत। जोरदार मारामारी तिथे झाली आहे, हाणामारी करण्यात आली, कपडे फाटेपर्यंतही मारामारी करण्यात आली आणि घाणेरड्या शिव्या देखील यावेळी देण्यात आल्याची माहिती आपल्या प्रतिनिधींनी दिलेली आहे। त्यामुळे विधान भवनाची एक प्रतिष्ठा आहे, ते कायदेमंडळ आहे, तिथे राज्यातले सगळे लोकप्रतिनिधी येतात, अधिवेशन होतं, राज्याची ध्येय धोरणं इथे ठरत असतात आणि तिथेच हा प्रकार घडणं म्हणजे विधान भवनाच्या प्रतिष्ठेला देखील एक धक्का लागण्यासारखा आहे। जितेंद्र आव्हाड आणि पडळकर यांचे समर्थक आपापसात भिडले आहेत। तुंबळ हाणामारी दोघांमध्ये झाली आहे।
कपडे फाटेपर्यंत दोघांनी एकमेकांना मारलाय. पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते जे विधान भवनाच्या लॉबीतच एकमेकांविरोधात भिडले आहेत. काल गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सुद्धा हमरीतुमरी झाली होती. एकेरी भाषेत दोघांनी पण धमकीवजा इशारा एकमेकांना दिला होता. इतकंच नाही तर शिवीगाळ देखील दोघांनी एकमेकांना केलेली होती. ती देखील कॅमेऱ्यात चित्रित झाली आणि आता आज त्यांचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं चित्र आहे. तर उद्धव ठाकरे आता विधान भवनातनं बोलतायत. उद्धव ठाकरे या घटनेबद्दल काय बोलतात काय आपल्याला बघायचं आहे. नाही, पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणी असेल, ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर. कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे. मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन. हे अयोग्य नुसतं नाही, पण विधान भवनाच्या आवारामध्ये जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारामाऱ्या व्हायला लागल्या तर मग मैदानामध्ये या. हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कारवाई झाली पाहिजे. बघा, विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात ह्या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे. जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्त्व राहिलं काय? त्यांचं व्यक्तिगत काही असेल तो त्यांचा मुद्दा आहे. पण हे विधान भवन आहे. विधान भवनाच्या प्रांगणामध्ये एवढा कडेकोट बंदोबस्त आहे असताना देखील हे पास घेऊन आले होते का आणि पास दिले गेले असतील तर ते कोणाच्या मार्फत पास दिले गेले हे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तर या प्रकरणात गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी तातडीनं लक्ष द्यावं आणि कारवाई करावी तरच. हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? या पद्धतीनं हे कृत्य होणं, आमदारावर हाणामारी होणं याचं समर्थन करण्याचं कारण नाही. विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की मी चौकशी करून योग्य कारवाई करेन. बाहेरचे जे पासेस दिले जातात त्यामुळे आपण आज परिसरात बघतोय की गर्दी किती होती आहे आणि हे बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी ज्या पद्धतीने हाणामारी फ्री स्टाईल होते त्याला कारणीभूत तेच आहे का? मग नाही, अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की मी कंट्रोल करतोय. त्यामुळे हे सगळे इथली जबाबदारीच माननीय अध्यक्षांची असते. त्यामुळे अध्यक्षांच्या निर्णयावर कुठली प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही. साहेब, खरं तर पोलिसांनी अहवाल दिलेला आहे. आमदारांसोबत जे कार्यकर्ते येतात ते लॉबीमध्ये घुसले जातात मुळे असे सगळे प्रकार घडतात असं वाटतं. पोलिसांचा पण अहवाल आहे. काय आता सत्ता पक्षाचे मंत्री आमदार आपण पाहिलं असेल की सगळ्यात जास्त लोक त्यांच्याबरोबरच येतात. आता आखरी सत्ता पक्षाने ज्या पद्धतीने इथं गर्दी जमा करून ठेवलेली आहे त्याचेच हे परिणाम आहेत. पण हे इथलं जी घटना झाली त्याचं समर्थन मी करणार. नाही साहेब, खरं तर प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीने आपले म्हणजे आमदार असतील नियम मोडतात, लॉबीपर्यंत कार्यकर्त्यांना नेले जातात आणि फोटो सेशन केलं जातं असा अहवाल पोलिसांनी दिलेला आहे. बरोबर आहे, हे काही बरोबर नाही. मी मगाशी सांगितलं की हे बरोबर नाही. लॉबीमध्ये बाहेरची लोक नेणं हे इथल्या सुरक्षा विभागासाठी सुद्धा अडचणीचं आहे. आमदारांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होणार आहेत. आणि जसं आपल्या देशाच्या संसदेमध्ये सुद्धा अतिरेकी घुसून ज्या पद्धतीनं संसद उडवण्याचा प्रयत्न झालेला होता, मुंबई हे शहर हे नेहमी हाय अलर्ट असते. आणि यामध्ये विधानसभेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं येणं
आणि लॉबीपर्यंत पोचणं हे बरोबर नाही आणि त्याच्यामुळे सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला. दोन्ही सदस्यांनी एक गांभीर्याने गेले 2-4 दिवस जे दोन्ही सदस्यांमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे ते सुद्धा विधानभवन सदस्यांना किती प्रमाण आहे, कारण की शेवटी अशा गोष्टी एकमेकांना काउंट करणं, एकमेकांना हे करणं आणि त्यातून मग कार्यकर्त्यांमध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही निवडणुका असेल किंवा विधानसभेमध्ये आरोप प्रत्यारोप असेल, हे आखरी लोकशाहीमध्ये या पद्धतीची ह्या व्यवस्था असतात. पण सभागृहाच्या बाहेर निघाल्यानंतर आम्ही एकत्रित वागत होतो. ही परंपरा नेहमी राहिलेली आहे. पण आता अलीकडे हा जो प्रकार आपण पाहतो आहे हा प्रकार चुकीचा आहे आणि याला मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांनी तातडीनं या सगळ्या प्रकरणाला थांबवलं पाहिजे. जी महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा जी आहे आणि उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे, या परंपरेला ज्या पद्धतीनं छेद दिला जातो असेल ती गंभीर बाब आहे. मी सुद्धा विधानसभा अध्यक्ष होतो आणि मला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे. पण या पद्धतीचं ही सगळी घटना झाली, याला जो कोणी दोषी असेल तातडीनं अध्यक्षांनी आणि सभापतींनी कारवाई केली पाहिजे आणि हे पुढच्या काळात हा प्रकार घडू नये याची काळजी घेतली. कुठलाही आग्रह असेल, आखरी सुरक्षा या महत्त्वाचा आहे. सुरक्षा ही महत्त्वाची आहे. मी आपल्याला सांगितलं की मुंबई हे हाय अलर्ट असतं आणि ज्या पद्धतीने या देशाच्या संविधानावरच अतिरेकीने हमला केला होता आणि जी काही परिस्थिती उद्भवलेली होती ती परिस्थिती या मुंबईमध्ये घडू शकतं हे कुणालाही नाकारता येत नाही. आणि म्हणून आमदार असतील किंवा मंत्री असतील, या प्रत्येकाने आपण स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे आणि किती लोक आणले पाहिजेत की नाही आणले पाहिजेत याची दखल घेतली पाहिजे. ही सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळ्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से यहाँ पे घटना हुई उस पर क्या भूमिका है आपकी? देखो, जो घटना यहाँ पर हुई है हल्ला कोणी केला? मग हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला, जोरात बोला. बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला. आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावाच द्यायचे नाहीत. जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत. मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, अजून काय काय लिहिलंय. काय चालू आहे काय विधानसभेत? मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो. हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे. म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज. याबद्दल आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी शुभम उवाळे आपल्या सोबत आहेत. शुभम, गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनीच हल्ला केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. काय काय घडलं नेमकं विधान भवनात?
अर्थातच सौरभ, समजा घटनाक्रम पाहायला गेला तर याची सुरुवात काल झाली आहे अवघ्या 24 तास आधीपासून, कारण की काल ज्यावेळेस गाडीचा धक्का लागला होता तिथूनच शिवीगाळ जी आहे ती सुरू झाली होती. मात्र गोपीचंद पडळकर यांनी आज जे आहे काही माध्यमांशी बोलण्यासाठी जे आहे नकार दिला होता. सोबतच पाहायला गेलं तर आज काय झालं तर आज पिवळा पास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे, ज्यामुळे सर्व कार्यकर्ते असतील महाराष्ट्रभराचे सर्व आमदारांचे किंवा मंत्र्यांचे ते विधान भवन या ठिकाणी आले होते आणि त्यामध्येच गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये जी आहे तुफान हाणामारी झाली होती. खरं पाहायला गेलं तर अनेक 7 ते 8 मिनिटांपासून गोपीचंद पडळकर जे आहेत ते पायऱ्यांवर उभे होते आणि त्यानंतर समजा पाहायला गेलं पायऱ्यांवर उभे होते आणि त्यानंतर अचानक एक त्या दिशेने मॉब गेला. 1-2 मिनिटं त्यांनी संधी शोधली आणि संधीचा फायदा उचलत जी आहे त्या ठिकाणी तुफान हाणामारी झाली. तिथे अनेक महिला देखील होत्या ज्या अर्ध्यापेक्षा जास्त अधिकारी वर्गातल्या होत्यात आणि काही स्टाफ होत्यात मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या, त्या महिलांना देखील धक्काबुक्की या ठिकाणी झालेली आहे. सोबतच जसं मी मगाशी सांगितलं होतं काचेचा दरवाजा आहे तो त्या ठिकाणी होता आणि कुठेतरी दरवाजा देखील तुटतोय की काय, काचा तुटतायत की काय अशी देखील भीती जी आहे ती निर्माण झाली होती. त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी जी आहे जे मोबाईल काढून आपले मीडियाचे प्रतिनिधी होते त्यांना देखील व्हिडिओ करत असताना त्यांना देखील शिवेगाळ केली आहे. व्हिडिओ करू नका, काय गरज आहे व्हिडिओ करायची, आणि त्या ठिकाणी काही इतर चॅनल्सचे कॅमेरे देखील पोहोचले होते, त्यांना देखील अशाच पद्धतीची शिवीगाळ जी आहे ती देखील त्यांच्याकडनं करण्यात आली. सौरभ, समजा पाहायला गेलं तर याच आठवड्याच्या सुरुवातीला आपण एक कचऱ्याची बातमी करायला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस इकडच्या सुरक्षा रक्षकांनी मज्जाव जो आहे तो मला केला होता, माझ्या व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख यांना केला होता. पण आज नेमकं काय घडतं या ठिकाणी, सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो तर उपस्थित होत आहेत, पण कुठेतरी गालबोट लागलंय का महाराष्ट्र विधान भवन या ठिकाणाला, असा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित होताना दिसून येत आहे. फ्री स्टाईल हाणामारी जी आहे ती इथे झालेली आहे, शर्ट फाटेपर्यंत मारामारी झालेली आहे. सुमारे समजा पाहायला गेलं तर 7 ते 8 लाफा ज्या आहेत त्या मारण्यात आलेल्या आहेत एकमेकांना. अशा पद्धतीचं काहीचं दृश्य जे आहे ते व्हिडिओमध्ये देखील दिसून येतं आणि ते मी स्वतः देखील पाहिलेलं आहे. आता समजा बघायला गेलं तर स्वतः जितेंद्र आव्हाड यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी थेट आरोप जो आहे तो केलेला आहे की आमदारच या ठिकाणी समजा सुरक्षित नसतील तर मग आमदार का व्हायचं, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची देखील प्रतिक्रिया आली आणि नाना पटोले यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे. नेमका हा जो वाद आहे हा चांगल्याच पद्धतीने आता चिघळताना दिसून येत आहे. यावर आता अध्यक्ष असतील, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे गोपीचंद पडळकर असतील हे निकटवर्ती आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यामुळे आता नेमकं देवेंद्र फडणवीस यावर काही कारवाई करतात. महत्त्वाची माहिती दिली आहे, सगळा तपशील सांगितलाय तिथे काय काय घडल्याचा. धन्यवाद या माहितीसाठी. तर विधान भवनातली ही दृश्य आहेत, फ्री स्टाईल हाणामारी झालेली आहे विधान भवनाच्या लॉबीमध्ये. आव्हाड आणि पडळकर समर्थक आपापसात भिडल्यात, कपडे फाटेपर्यंत दोघांनी एकमेकांना मारहाण केलेली आहे. तरी आपण एकमेकाच्या वेगळ्या विचाराचे असल्यामुळे बोलत असतो, त्याच्यामुळे आपण पर्सनल एकमेकाचे दुश्मन नसतो. विचाराची लढाई असते. मला या विचार आवडतात त्या विचाराच्या पक्षात मी आहे, ज्यांना जे विचार आवडतात ते त्या पक्षात असतात. पण याचा अर्थ आपण एकमेकाचे दुश्मन नाही आहे. या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याकरता आपण बसत असतो, त्यामुळे हे पथ्य माझ्या सकट सगळ्यांनी पाळलं पाहिजे. हॅलो, हा बोला. या ठिकाणी हे पाप आहे आणि म्हणून त्या पापामध्ये अध्यक्षांनी सामील होता कामा नये, हा माझा आक्षेप आहे. सरकार विरुद्ध आम्ही लढू, आम्ही संख्येनं कमी असलो तरी त्याची पर्वा आम्हाला नाही, पण हे अध्यक्षांचं वागणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला त्या ठिकाणी लाज आणणार आहे. शोभा बघितलं, गुलाबराव पाटील यांनी देखील टीका केलेली आहे. असा प्रकार घडायला नको होता. आपण काही एकमेकांचे शत्रू नाही आहेत, आपल्यात काही वैचारिक मतभेद आहेत, आपल्याला जिथले जे विचार पटतात आपण त्या पक्षात राहतो. मला शिवसेनेचे विचार पटतात म्हणून मी शिवसेनेत आहेत, पण आपण वेगळ्या पक्षात आहोत म्हणून हाणामारी करणं हे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केलेला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला. एकीकडे घाणेरड्या भाषेत बोललं जातं, शिवीगाळ केली जाते, घाणेरडे शब्द आमच्यासाठी वापरले जातात आणि आता विधान भवनात हा हल्ला केला जातोय. मग आमदारच सुरक्षित नाहीत का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते आपापसात भिडल्यात विधान भवनातच. दोन्ही समर्थक आमने सामने आले होते आणि त्यानंतर हा सगळा राडा झाला. कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. विधान भवनात हा सगळा तुफान राडा झालाय. पण प्रश्न आहे की जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्याला, जय महाराष्ट्राच्या प्रतिनिधीला कचरा दाखवतात म्हणून वार्तांकनावर बंदी आणली होती विधान भवनात, तर मग तिथले पोलीस, हेच प्रशासन तेव्हा काय करत होतं, हा एक प्रश्न उपस्थित होतो. तर दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे आज विधान भवनात झालेली हाणामारी स्क्रीनच्या डाव्या बाजूला आपण बघतोय आणि उजव्या बाजूला
काल गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड जेव्हा समोरासमोर आले होते तेव्हा दोघांमध्ये कशी शाब्दिक चकमक उडाली ते आपण बघतोय. नेमका काय संवाद काल गोपीचंद पडळकर आणि आव्हाडांमध्ये झाला होता ते आपण एकदा बघूयात. बघतो नाहीये, एकटाच आहे ना मी. यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही. दाखव की एकटाच आहे. त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधी आहेत आणि भाषेचा स्तर सुद्धा आपल्याला दिसतोय किती खालावलाय. वैचारिक मतभेद असतील, पक्षाचे मतभेद असतील, पण ते सगळं बाजूला ठेवून पातळी सोडलेली दिसते. समर्थकांनी सुद्धा शिवराळ भाषा वापरण्यात आली एकमेकांविरोधात आणि समर्थकांनी सुद्धा एकमेकांना शिव्या देत मारहाण केली आहे. दिलेला आहे तरी सुद्धा अशा पद्धतीने चुकावत आहे. आणि मला पहिली याची माहिती घेऊ द्या. सभागृहामध्ये मी माझ्या कामामध्ये होतो. मी जस्ट बाहेर आलोय आणि बाहेर आल्यानंतर आता तुम्हाला न माहिती घेता प्रतिक्रिया देणं योग्य नाही. नाही, विधानसभेच्या भवनामध्ये परिसरामध्ये मारामारी झालीच नाही पाहिजे. त्या दृष्टीने सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनीच आपापली आचारसंहिता पाळली पाहिजे. बोलता नाही म्हणजे कोण सदस्य असतील आणि ही घटना का घडली याचे आत्मपरीक्षण केलं पाहिजे सगळ्यांनी. त्यामुळे कोण कुणाला काय म्हणाले हे मीडियाला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे सगळ्या सभागृहातल्या सदस्यांनी सभागृहाचे नियम आणि सभागृहाची विधानसभेची आचारसंहिता पाळली पाहिजे. गेल्या काही दिवसापासून वैयक्तिक टीका होताना पाहायला मिळते. विधान भवनाच्या लॉबीमध्येच हाणामारी झाली आहे. काल जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर समोरासमोर आले होते. दोघांमध्ये सुद्धा शाब्दिक चकमक उडाली होती. शिवराळ भाषेचा प्रयोग काल सुद्धा झाला होता आणि तशाच पद्धतीनं आज कार्यकर्ते सुद्धा आपापसात भिडल्यात. कपडे फाटेपर्यंत एकमेकांना मारहाण त्यांनी केलेली आहे. पण मुद्दा आहे की अत्यंत हाय सिक्युरिटी झोन असतो विधान भवन म्हणजे. इतक्या मोठ्या संख्येनं समर्थक येतात कसे, त्यांना पासेस कोण देतं याचीही चौकशी झाली पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आणि या घडलेल्या प्रकाराबाबत गंभीर आणि तातडीनं कारवाई करणं अपेक्षित असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. काल आव्हाड आणि पडळकर आमने सामने आले होते. दोघांनी शिवराळ भाषेचा प्रयोग केला होता आणि आज दोघांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. विधान भवनातच दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. विधान भवनात ही तुफान हाणामारी झालेली आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था विधान भवनात असते. विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो. पण तरी सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एका ठिकाणी जमतात कसे. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात हात उचलतात, मारहाण करतात. पण दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते सोबत जमतात तेव्हा पोलीस तिथे नव्हते का, पुरेसा बंदोबस्त तिथे नव्हता का, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. कारण बाचाबाचीचं पर्यवसन हाणामारीत झालंय. दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापसात भिडल्यात. पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. त्यामुळे या समर्थकांना पास नेमके कोणी दिले, हे समर्थक आत कसे आले, त्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. मारहाणीचा मुद्दा आता विधानसभेत देखील गाजण्याची शक्यता आहे. योग्य ती कारवाई होणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष यांनी आश्वासन दिलं आहे. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड दोघांचे कार्यकर्ते आपापसात भिडल्यात. तुंबळ हाणामारी विधान भवनातच बघायला मिळाली. विधान भवनातल्या लॉबीमध्ये आधी पडळकर आणि आव्हाड असे दोन्ही बाजूंचे समर्थक जमलेले होते आणि त्यानंतर अचानक हाणामारीला सुरुवात झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले आणि त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं. कपडे फाटेपर्यंत ही मारहाण करण्यात आलेली आहे. तर विधिमंडळात गुंडांना प्रवेश का देता असा सवाल आव्हाडांनी केलाय. आता विधान भवनातच आमदार सुरक्षित नाहीत का असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तसंच पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आधी हल्ला केला असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणी असेल, ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर. कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे. मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की
ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन. हे अयोग्य नुसतं गेले काही तास गेले काही दिवस नाही, पण विधान भवनाच्या आवारामध्ये जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारामाऱ्या व्हायला लागल्या तर मग मैदानामध्ये या. हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कारवाई झाली पाहिजे. बघा, विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे. जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्व राहिलं काय? त्यांचं व्यक्तिगत काही असेल तो त्यांचा मुद्दा आहे, पण हे विधान भवन आहे. विधान भवनाच्या प्रांगणामध्ये एवढा कडेकोट बंदोबस्त आहे असताना देखील हे पास घेऊन आले होते का आणि पास दिले गेले असेल तर ते कोणाच्या मार्फत पास दिले गेले हे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. गुंडांना आत प्रवेश कसा मिळतो आणि विधान भवनात जर गुंडांना आणून मारहाण केली जात असेल तर विधान भवनाच्या सुरक्षेला आणि विधान भवनाला काय अर्थ राहिला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे कालच विधान भवन परिसरातच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर आमने सामने आले होते आणि शिवराय भाषेचा प्रयोग दोघांनी केला होता. दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. धमकीबाजा इशाराही दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिल्याचा व्हिडिओत ऐकू येत आहे. आणि आज या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आपापसात भिडल्यात. तुंबळ हाणामारी विधान भवनाच्या लॉबीत झाली. कपडे फाटेपर्यंत एकमेकांना मारहाण करण्यात आली आहे. पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते आपापसात भिडल्यात. त्यामुळे सध्या जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातला वाद हा विकोपाला जाताना दिसतोय आणि विधान भवनाच्या लॉबीपर्यंत आता हा वाद गेल्याचं दिसतंय. तर जितेंद्र आव्हाड यांनी काही सवाल केलेत. अत्यंत संतप्त आणि तीव्र शब्दात त्यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. विधान भवनातच आता आमदार सुरक्षित नाहीत का? आमच्या आई बहिणीवर शिव्या दिल्या जात आहेत, आमच्या विरुद्ध अपशब्द वापरले जात आहेत, आम्हाला मारण्याचा प्रयत्न होतोय, आम्ही काय करायचं असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. तर मारहाणीचा मुद्दा विधानसभेत सुद्धा मांडण्यात आलाय. राज्य सरकारची सिक्युरिटी घेण्यापेक्षा क्रिस्टलची सिक्युरिटी घ्यावी लागेल असं वाटते. कारण आता विश्वासच राहिलेला नाही आहे. मुळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल वाद विवाद कोण योग्य कोण अयोग्य ही नंतरची गोष्ट, परंतु गेल्या 2 दिवसापासून जे चाललेलं आहेत कोणाची बाजू किंवा कोणाचा का हा नंतरचा दुवे मुद्दा आहे. परंतु जिकडे माननीय आमदार मोठमोठे अधिकारी पूर्ण प्रशासन आणि विधिमंडळाच्या मुख्यद्वारावरती येतात तिकडे इशारे करून जर कोणावरती हल्ले होणार असेल तर मला असं वाटते हे दुर्दैवी आहे. निव्वळ दुर्दैवी नाही तर कायदा सुव्यवस्थाची ज्यावेळी चर्चा एका बाजूला वरती परिषदेमध्ये आम्ही करतोय, विरोधी पक्ष कायदा सुव्यवस्थेत चर्चा करत असताना ही घटना इकडे घडणं हे अशोभनीय आणि म्हणून ह्याची तातडीने दखल घेतली पाहिजे. सरकार ह्याच्याबद्दल काय कारवाई करणार आहेत, जे नेमके हे कोण आलेत आणि हे एवढं काय झालं की जेणेकरून मारहाण करण्याचं काम, तर मग हा ठरलेला षडयंत्र आहे का, कोणी कोणाला उकसवलं हा कोणी केला हा दुवे मुद्दा आहे. पण या पायऱ्यांवरती जिकडे विधिमंडळाचे माननीय आमदारांना पण अनेक वेळा बसू देत नाही, जमा करू दिलं जात नाही, अशावेळी जर या गोष्टी होत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि म्हणून ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि जे काय वस्तुस्थिती ती लोकांसमोर यायला पाहिजे. अन्यथा उद्या या विषयावरती पण देखील सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार. एक अहवाल दिला होता अध्यक्षांना पोलिसांनी की अशा प्रकारे म्हणजे आमदार आणि पीएन व्यतिरिक्त कार्यकर्ते विधान भवनात येतात. ही वस्तुस्थिती पण आहेत की अनेक आमदार विदाऊट पास देखील आणण्याचं काम करतात. अनेक वेळा तिकडे दादागिरी केली जाते. अनेक वेळा तिकडे असलेले मुख्य जे असलेले जे गार्ड असतात त्यांच्यावरती पण दबाव आणला जातो. ही वस्तुस्थिती नकारता येणार नाही. मग असे आमदार कोण आहेत त्याची नावं जाहीर व्हायला पाहिजे. मग असे आमदार सत्तेतले आहेत विरोधातले आहेत कोण आहेत, मग का ते त्याच्यावरती कारवाई होत नाही. म्हणून विधिमंडळाने या संपूर्ण गोष्टीचा पण देखील आढावा घ्यायला पाहिजे.
कर्मचाऱ्यांवरती आरोप करून चालणार नाही. कारण कर्मचारी शेवटी आमदारांबरोबर आलेले लोक काय करणार, कशा प्रकारे त्यांना थांबवणार, कशा प्रकारे बोलणार आहेत. म्हणून या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही या निमित्ताने करतो. हे सत्ताधाऱ्यांबरोबर आले होते हे स्पष्ट झालेलं ना. कारण जे व्यक्ती जे नितीन देशमुख हे जितेंद्र आव्हाडांबरोबर माननीय आमदारांबरोबर फिरतात ते त्यांना भेटले नाही म्हणून हे दिसल्यानंतर असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे मी व्हिडिओ पाहिला नाही, पण जी मला प्रत्यदर्शनी जिकडे जे लोकांनी जे सांगितलेलं आहे की इशारा करून त्यांच्यावरती हा हल्ला केलेला आहे. म्हणजे ही तर भयानक गोष्ट आहे. म्हणजे उद्या मी इकडे आहे, मी जरी साक्षी नसेल पण मी इशारा करून जर बघरे याला असं जर करायला लागलो तर मला असं वाटते लोकशाहीमध्ये अशा प्रकारे विधिमंडळामध्ये हे जर होत असेल तर माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकीर्दीत तरी देखील बघायला मिळालं नाही. म्हणून आता मी म्हटल्याप्रमाणे की आमदार सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न निर्माण होतोय. ही अयोग्यच आहे. ही अयोग्यच गोष्ट आहे की बघ कायदा सुव्यवस्थाची चर्चा वरती चालत असताना अशी व्हायला पाहिजे. आज आदरणीय पक्षप्रमुखांनी पण देखील हिंदी भाषावरती जे सक्तीचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दलचं एक पुस्तक आणि ज्याच्याबद्दल एक विश्लेषण, एक अहवाल आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन देण्याचं काम केलेलं आहे. माननीय सर्व विधिमंडळातले जे आमदार आहेत त्यांच्याही जे काही समस्या आहेत, त्यांचे काही जे प्रश्न होते त्याची चर्चा न करता पण अनौपचारिक या सर्व जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत यांच्याही देखील भावना आणि यांचे विषय जे लोकहिताचे आहेत ते तुमच्यापर्यंत यायला पाहिजे अशी भूमिका मांडण्याचं काम केलं. जो आज नाही हे असं ह्याच्यात असं काहीच नाही आहे. काल त्यांनी आम्हाला आमंत्रण केलं किंवा ऑफर दिली आणि म्हणून आम्ही आज आलो अशातला भाग नाही. विधिमंडळाचं अधिवेशन उद्या संपुष्टात येतोय. अंतिम आठवड्याच्या चरणीमध्ये आम्ही असताना लोकांचे विषय आणि विशेषतः हिंदी भाषिकचे जे सक्तीच्या बद्दलचा जो अहवाल आहे ह्याचा निवेदन आणि एकदा पुस्तक देण्याचं काम केलेलं आहे. नाही आता त्यांची अनौपचारिक चर्चा प्रत्येकांची वैयक्तिक होते त्यावरती विषय आहेत. आणि विरोधी पक्षनेतेपदाची जी मागणी आमची आग्रही आहे ती काय लपून राहिलीच नाही आहे. ती सभागृहामध्ये पण मांडलेली आहे. तर सचिन अहिर यांनी या घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आणि सरकार सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली आहे. याबद्दल बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, विधान भवन ज्याला इतका मोठा वारसा आहे, इतिहास आहे, जिथे कायदे बनवले जातात, जिथे सरकारची ध्येय धोरणं ठरतात, तिथे अशी मारहाण होते. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. किंबहुना महाराष्ट्राचा जो आतापर्यंतचा एक वैचारिक वसा वारसा राहिलेला आहे, ज्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाने कुरुंदकर साहेबांपासून ते यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंतचे अनेक अत्यंत विद्वान, संयमी आणि सुसंस्कृत नेते बघितलेले आहेत. ज्या विधिमंडळामध्ये प्रचंड अभ्यासू आणि सुसंस्कृत अभ्यासू भाषणं झालेली आहेत, त्या विधिमंडळाच्या प्रांगणात अशा पद्धतीने म्हणजे रस्त्यावरच्या भांडणांना लाजवेल अशा पद्धतीने जर हाणामारी होत असेल तर हा फक्त महाराष्ट्र विधिमंडळ म्हणून नाही, ही महाराष्ट्रासाठी लाज आणणारी गोष्ट आहे. आणि ही संस्कृती जी वाढीस लागते ती इथल्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे, अपयशामुळे. जर तुम्ही गल्लीबोळात होणाऱ्या कुठल्याही राड्यांमध्ये आणि कुठल्याही अवैध प्रकारांमध्ये अजिबात लक्ष घालत नाही, हा सत्ताधाऱ्यांचा आहे की विरोधकांचा आहे, इथून कारवाई करायची का नाही अशी जर भावना सुरू होत असेल तर कशाला लोक घाबरतील. ठीक आहे. हे दोनही गटाचे जे लोक असतील यांना दिलेले पास कुणाचे आहेत, कोणाच्या सहीने ते पास दिलेले आहेत ते शोधले जावेत. आणि ज्यांच्या कुणाच्या सहीने ते पास मिळाले असतील त्या दोनही गटाच्या, त्या दोनही लोकप्रतिनिधींना निलंबित केलं पाहिजे. ते कुणीही असो, ते सत्ताधाऱ्यांचे असो ते विरोधकांचे असो, कारण प्रश्न विधिमंडळाच्या मानमर्यादेचा आहे. ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आणखी एक मोठी बातमी येते, ही बातमी काय ते आपण स्क्रीनवर बघूयात. जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्यात. राड्या प्रकरणी कारवाईसाठी आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यात. तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता जितेंद्र आव्हाड यांनी या घडलेल्या प्रकाराबद्दल. विधिमंडळात गुंडांना प्रवेश का देता असा सवाल केला होता आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्यात. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांकडून या घडलेल्या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेतली गेली आहे. विधानसभा अध्यक्षांनी अहवाल सुद्धा मागवलेला आहे. विधानसभेच्या लॉबीत नेमकं काय घडलं याबद्दलचा अहवाल मागितलाय विधानसभा अध्यक्षांनी.
तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्यात. मारहाणीचा मुद्दा आता विधानसभेत देखील गाजतोय. विधानसभा अध्यक्षांनी या घटनेसंदर्भातला अहवाल मागवला आहे. विधानसभा अध्यक्षांकडून या राड्याची दखल घेण्यात आली आणि योग्य ती कारवाई होणार असं आश्वासन देखील विधानसभा अध्यक्षांनी दिलं आहे. तर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. या मारहाणीच्या घटनेबाबत कारवाईची मागणी जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांकडे करतील. तर विधान भवनात जर आमदारांना मारहाण होणार असेल, लोकप्रतिनिधींवर हात उचलला जाणार असेल, त्यांना शिवीगाळ केली जात असेल, तर मग आमदार सुरक्षित आहेत कुठे असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलेला होता. आणि याच पद्धतीची तक्रार ते मुख्यमंत्र्यांकडे करतील. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत जितेंद्र आव्हाड. विधिमंडळात गुंडांना प्रवेश का देता, यांना कोणी पास दिले, त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा आता केली जाते. उद्धव ठाकरे यांनी त्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता. तर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आधी हल्ला केला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आता गेल्यात. घडलेल्या प्रकाराबाबत ते मुख्यमंत्र्यांना माहिती देतील आणि कारवाईची मागणी करतील. विधानसभा अध्यक्षांनी देखील या घटनेची नोंद घेतली आहे. योग्य ती कारवाई होणार असल्याचं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिलंय. तसंच काय प्रकार घडला या संदर्भातला अहवाल देखील विधानसभा अध्यक्षांनी मागवला आहे. आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी शुभम मुळे आता आपल्यासोबत आहेत. शुभम, काय काय घडतं या प्रकरणात आतापर्यंत? सौरभ, ताजी अपडेट आता सध्या आपल्याकडे ही येत आहे की गोपीचंद पडळकर हे विधान भवनातून निघून गेलेले आहेत. नेमके ते कुठे गेलेले आहेत, त्यांचं लोकेशन काही मिळत नाहीये. ते मतदारसंघाकडे निघून गेलेले आहेत की मुंबईमध्ये सध्या जिथे ते स्थायी आहेत मागील 3 आठवड्यांपासून त्या ठिकाणी गेले, त्याची माहिती सध्या मिळत नाही आहे. विधान भवनमध्ये समजा पाहायला गेलं तर इकडचं वातावरण जे आहे ते सध्या तापलेलं दिसून येत आहे. कारण की प्रत्येक जण जे आहे व्हिडिओज जे आहेत ते आपल्या जय महाराष्ट्र चॅनलवर युट्यूबवर उघडून सातत्याने चेक करताना दिसून येत आहेत. आणि सोबतच त्यानंतर आता बघायला गेलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अहवाल जो आहे तो देखील मागवलेला आहे. इकडचे जे विधान भवनातले सर्व पोलीसचे वरिष्ठ आहेत आणि सोबत जे विधान भवन सांभाळणारे जे DCP आहेत ते सध्या अध्यक्ष यांच्या दालनामध्ये आहेत. बैठक जी आहे ती त्यांच्यामध्ये सुरू आहे. नेमकं काय घडलं, कसं घडलं, कोणाच्या शिफारस पत्रावर पिवळे पासेस या कार्यकर्त्यांना देण्यात आले, अशा सगळ्या पद्धतीच्या चौकशा ज्या आहेत त्या सध्या करण्यात येत आहेत. सोबतच पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्यासोबत काही राजकीय विश्लेषक देखील आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बोलूयात. चंद्रकांत शिंदे जी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांतजी, काय सांगाल, तुम्ही इतके वर्षांपासून विधान भवन इथे येता, असं कधी चित्र तुम्ही पाहिलंय का, गालबोट लागलेलं आहे का विधान भवन? विधान भवनाच्या इतिहासात हे पहिल्यांदा असं घडलेलं आहे की इथे चक्क मारामारी, म्हणजे याच्या अगोदर आपण सभागृहात पाहिलेलं आहे की आमदार एकमेकाच्या अंगावर धावून जातात, वेलमध्ये जातात, विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जातात. परंतु बाहेरची लोक म्हणजे जे गेस्ट आलेले असतात किंवा जे कार्यकर्ते आलेले असतात त्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनाच्या आवारात मारामारी होणं ही विधान भवनाच्या इतिहासातली पहिलीच घटना आहे. बरं, ही जी हाणामारी झालेली आहे ह्याचं बीज हे परवाच्या घटनेमध्ये रोवलेलं होतं, जेव्हा पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या गेटच्या बाहेर जेव्हा त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्या गाडी अंगावर टाकण्या वगैरे जे काय प्रकरण घडलं तर त्याचे पडसाद आज उमटले. आणि आज इथे जर आपण बघितलं, तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेलाच आहे की अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता तिथे उभा होता. त्याच वेळेला पडळकरांनी त्यांची काही माणसं आली आणि पडळकरांनी असं सांगितलं जातं की पडळकरांनी त्या माणसाकडे बोट दाखवून सांगितलं की हा होता त्या दिवशी. आणि त्याच्यामुळे मग त्या पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी त्या नितीन देशमुख नावाचा जो कार्यकर्ता आहे त्याला मारहाण केली, त्याचा शर्ट फाडला. परंतु सुदैवाने लगेच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि ते प्रकरण मिटवलं. त्या सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यामुळे हे प्रकरण तिथं म्हणजे मिटलेलं जरी दिसत असलं तरी ते संपूर्णपणे मिटलेलं नाही आहे. विधान भवनात आपण बघितलं तर अजूनही तणावाचं वातावरण आहे. काही कार्यकर्ते आहेत, अनेक आता उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. जसं आता शुभमने सांगितलं की राहुल नार्वेकरांकडे बैठक सुरू आहे, DCPंनी अहवाल मागवलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. बरं, ते झाल्यानंतर नितीन देशमुखला लगेच सुरक्षा कर्मचारी घेऊन गेले. तिथे जयंत पाटलांनी त्यांच्याशी चर्चा केली. थोड्या वेळात जितेंद्र आव्हाड बाहेर गेले होते, ते आतमध्ये आले, त्यांनी चर्चा केली. नंतर ते सभागृहात गेले. थोडंसं थांबवतो, प्रताप सरनाईक बोलतायत, ते काय म्हणतात पाहूयात. बोल सकते हैं, लोगों के सामने रख सकते हैं, मगर विधान भवन के परिसर में इस तरह से अगर कोई फ्री स्टाइल मारामारी करता है तो उसका मैं निषेध व्यक्त करता हूं और मैं दरखास्त करता हूं हमारे अध्यक्ष महोदय और साथ ही में सभापति महोदय को कि इन लोगों के ऊपर कानूनी कार्रवाई की जानी चाहिए. आज हाथ के माध्यम से उनकी एक दूसरे के ऊपर मारापीटी हो गई, भविष्य में और भी कुछ हो सकता है, तो इनके ऊपर कड़क से कानूनी कार्रवाई ऐसी होनी चाहिए कि भविष्य में यहाँ पे ऐसी चीजें किसी ने करनी नहीं चाहिए. साहेब, आज विधान भवनाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जितेंद्र आव्हाड बघा, जितेंद्र आव्हाड असू द्या किंवा गोपीचंद पडळकर असू द्या, ह्या सदस्यामध्ये किंवा ह्या सदनामध्ये आलेले सर्व
जे असतात ते ह्या लोकशाहीचे भक्त असतात, लोकशाहीचे पुजारी असतात. आम्ही आमच्या शालेय जीवनापासून ह्या लोकशाहीच्या मंदिराला आमचं जीवन समर्पित आम्ही करत आलेलो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पडळकरांचे काही कार्यकर्ते किंवा स्वतः पडळकर किंवा जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते किंवा जितेंद्र आव्हाड स्वतः जर अशी मारामारी करत असेल तर निश्चितपणे लोकशाहीची ती क्रूर हत्या आहे. आपण भाषणामध्ये लोकांना उपदेश देत असताना आपल्याकडनंच किंवा आपल्या कार्यकर्त्याकडनं जर अशा प्रकारचं कृत्य घडत असेल तर निश्चितपणे निषेधार्ह ही गोष्ट आहे. मी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापती महोदयांना मी विनंती करतो की भविष्यामध्ये अशा प्रकारचे कृत्य कुणाकडनंही घडू नये यासाठी ही कठोर कारवाई यांच्यावर केली पाहिजे. नाहीतर आज हातापायी झालेली आहे, भविष्यामध्ये अजूनही काही मोठे प्रसंग या विधिमंडळ परिसरामध्ये घडू शकतात. असा एक प्रश्न होता की 3 आठवड्याचं अधिवेशन आहे, म्हणजे अधिवेशनाचं स्वरूप असतं, सामान्य माणसाला यातून काय मिळालं, अधिवेशनाचं फलित नेमकं काय? नाही, अधिवेशनाचं फलित माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून सभागृहामध्येच भूमिका ह्या महायुती सरकारची स्पष्ट केलेली आहे. उद्या अखेरच्या दिवशी सुद्धा स्पष्ट करतील. त्यामुळे ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला भरपूर काही देण्याचा प्रयत्न महायुती सरकारनं केलेला आहे. तर या घडलेल्या प्रकाराचा निषेध केलेला आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणि कारवाईची मागणी मी सभापती आणि अध्यक्षांना करतो असं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. आपण परत एकदा शुभमकडे जाऊयात. शुभम, नेमका हा प्रकार कसा कसा घडला याबद्दल पहिलेपासून काय माहिती देशील? सौरभ, सध्याची एक मोठी अपडेट मी सध्या देत आहे की आत्ताच जे आहे चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जितेंद्र आव्हाड आणि अतुल भातखळकर यांची जी आहे लॉबीमध्ये पुन्हा एकदा भेट झालेली आहे. दोघांमध्ये सुमारे 2.5 ते 3 मिनिटं जी आहे ती चर्चा झालेली आपल्याला दिसून येत आहे. नेमका काय प्रकार घडलेला आहे, नेमकं काय झालेलं आहे, आव्हाडांमध्ये आणि बावनकुळेंमध्ये काय बोलणं झालेलं आहे, असा मोठा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित होतो. या ठिकाणी बघू शकतोय की तिघांमध्ये जी आहे चर्चा झालेली आहे. त्यांचा स्टाफ देखील तिकडे होता. पुन्हा एकदा जाऊया, आपल्यासोबत विश्लेषक चंद्रकांत जी आहे. चंद्रकांतजी, तिघांमध्ये भेट झालेली आहे बावनकुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये. काय बोलणं झालं असणार आहे, सर्व प्रकार तर त्यांनी सांगितलं असणार आहे, पण कुठेतरी हे नमतं होणार की प्रकरण वाढणार अजून? नाही, हा अंदाज एक असा आहे की आता जसं आपण बघितलं की जितेंद्र आव्हाड म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे येत होते आणि जितेंद्र आव्हाड त्याच वेळेला येत होते, तर त्या दोघांची भेट झाली. जितेंद्र आव्हाडांनी संपूर्ण प्रकरण त्यांनी अगोदरच त्याची माहिती घेतलेली होती आणि त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना हे सगळी संपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे की कशा प्रकारे घटना घडली, कशा प्रकारे मारहाण झाली, परवाच्या प्रकरणाबाबतही त्यांनी माहिती दिली. तर ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती आता चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली आहे आणि ते कदाचित मुख्यमंत्र्यांनी याची दखल अगोदर घेतलेलीच आहे आणि त्यांनी काही सुरक्षा अधिकाऱ्यांना बोलवून चर्चाही सुरू केलेली आहे त्याच्यावरती. आता चंद्रशेखर बावनकुळे आणखीन त्यांना जाऊन माहिती देऊ शकतात. अर्थातच सौरभ, अजून एक आपल्याकडे एक मोठी अपडेट येत आहे की सध्या आमदार गोपीचंद पडळकर यांना जे आहे मंत्री बावनकुळे यांनी बोलवून घेतलेलं आहे. खरं तर गोपीचंद पडळकर जे आहेत ते विधान भवनात निघून गेले होते, त्यांचं लोकेशन जे आहे ते मिळत नव्हतं, पण आता त्यांना बोलवून घेतलेलं आहे. काही क्षणात पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर विधान भवन परिसरामध्ये येतील. खरं तर सौरभ, तू विचारलं होतंस की नेमकं काय घडलेलं आहे, तर या ठिकाणी आजचा उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि आज पिवळा पास जो आहे तो सुरू करण्यात आला होता सुरक्षा रक्षकांकडून आणि त्यामध्येच हे सर्व कार्यकर्ते जे आहेत सर्व पक्षांचे, सर्व मंत्री असतील, आमदार असतील, यांनी आज जो आहे विधान भवन परिसरामध्ये प्रवेश केला होता. फोटो सेशन जे आहेत ते घेत होते. प्रचंड गर्दी जी आहे ती आज दिसून आली होती आणि तशामध्येच अचानकपणे ज्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळत आहे की कार्यकर्त्यांनी जे आहे जोरात त्या ठिकाणावरून आवाज आला की हाच होता तो व्यक्ती त्या दिवस आणि त्यानंतर जी आहे त्या ठिकाणी मारामारी जी आहे ती झालेली आहे. कपडे फाटेपर्यंत एकमेकांना मारामारी करण्यात आली आहे. संविधानिक ही खरं तर जागा आहे, या ठिकाणी मारामारी झालेली आहे. शिवीगाळ जी आहे ती देखील जोरदार झालेली आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी जे आहे दोघांना बाजूला केलं, दोन वेगवेगळ्या दिशांना नेलेलं आहे आणि त्यानंतर मात्र असं समजलं की जितेंद्र आव्हाड आणि सोबतच गोपीचंद पडळकर यांचे हे समर्थक होते, यांचे हे कार्यकर्ते होते. खरं पाहायला गेलं तर असंच काहीचं चित्र काल ठाण्यामध्ये देखील घडता जे आहे ते राहिलं होतं. त्या ठिकाणी देखील तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण होताना दिसून आलं होतं, पण त्यानंतर जे आहे त्याचे पडसाद जे आहेत आज विधान भवनमध्ये दिसून आलेले आहेत. खरं पाहायला गेलं तर इथून पुढे जे सर्व होणारे अधिवेशन आहेत यावर कुठेतरी आता कठोर निर्णय होतो का पासेसच्या बद्दलचा, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की अधिवेशनानिमित्त सर्वच महाराष्ट्रातनं कार्यकर्ते जे आहेत पक्षामधले असतील किंवा मग समर्थक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि अशामध्येच आता या ठिकाणी इतका मोठा वाद झाल्यानंतर यावर आता मुख्यमंत्री काय बोलतात, गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. डीसीपींसोबत सध्याची आहे बैठक मुख्यमंत्री यांनी बोलवलेली आहे. शुभम, रोहित पवार बोलतात. आणि सत्तेत असणारे एक आमदार यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी बाचाबाची झाली, पण ती बाचाबाची होत असताना जितेंद्र आव्हाड साहेबांचा कुठेही त्याच्यामध्ये दोष नव्हता.
संतोष देशमुख यांचे बंधू जेव्हा अधिवेशनाकडे न्याय मागण्यासाठी आले होते आणि काही लोकांची चर्चा करण्यासाठी आले होते, ते आणि आव्हाड साहेब हे अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा करत असताना अचानक एक गाडी आली आणि गाडी ज्या स्पीडली आली, जर त्याच्यामध्ये थोडंफार काय झालं असतं तर आव्हाड साहेबांच्या अंगावरच ती गाडी गेली असती आणि आव्हाड साहेब आणि संतोष भाऊ देशमुख यांचे जे बंधू त्या ठिकाणी आले होते त्यांचा खूप मोठा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला असता आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना लागलं असतं. आणि हे होतानाच एक सत्तेत असणारे आमदार जोरात दरवाजा काय उघडतात आणि याच्यामध्ये या दोघांना म्हणजे आव्हाड साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे देशमुख भाऊ यांना तो दरवाजा लागला. पण ती चर्चा महत्त्वाची असल्यामुळे आणि ज्या व्यक्तीने दरवाजा उघडला जो सत्तेतला आमदार आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आव्हाड साहेबांनी केलं आणि जी महत्त्वपूर्ण चर्चा चालली होती का सामान्य परिवाराला न्याय द्यायचा त्या चर्चेमध्ये आव्हाड साहेब मग्न राहिले, त्याच्यामध्ये ते राहिले. आणि मग याच्यातच जर आपण बघितलं तर सत्तेत असणारा आमदार आव्हाड साहेबांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलला, शिवीगाळ सुद्धा तिथं केली. आव्हाड साहेबांचे काही कार्यकर्ते होते, आव्हाड साहेबांनी त्यांना शांत केलं. आणि आजच्या दिवशी काय झालं तर बदला घेण्यासाठी, आव्हाड साहेबांना मारण्यासाठी, हातापाई करण्यासाठी त्या आमदाराने इथं 4-5 गुंड नाही तर त्याचे कार्यकर्ते इथं आणले. आता त्यांच्याकडे पास होता का हे बघावं लागणार आहे, कसे ते आत आले. आणि मग आव्हाड साहेबांना कोपऱ्यात घ्यायचं आणि त्यांना हाणामारी करायची या हेतूतून हे लोक जेव्हा तिथे आले आणि आव्हाड साहेबांवर हमला करायचाच, त्याच्यातच एक नितीन देशमुख नावाचे पास घेऊन आलेले जे काही कार्यकर्ते होते, आव्हाड साहेबांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते होते, यांच्यावर हल्ला झाला, मारापिटी झाली. अधिवेशनात हा मुद्दा आम्ही कॅमेरा हात काढा ना, हात काढा, हात काढा. अतिशय चुकीची आहे. या संदर्भात अरे सोडा घेऊ द्या ना बाबा तुम्ही. घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही. या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो. त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे. या संदर्भात कडक कारवाई होणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, हा प्रकार घडायला नको होता, पण या संदर्भात कडक कारवाईचे आदेश मी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर या प्रकरणात कारवाई व्हावी अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्षांजवळ देखील व्यक्त केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. विधान भवनाच्या लॉबीमध्ये ही मारामारी झाली होती. शुभम, काय अपडेट्स आणखी? मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आली आहे, कडक कारवाईचं आश्वासन दिलंय.
अर्थातच बघू शकतो सौरभ, कुठेतरी मुख्यमंत्री या प्रकरणावर बोलतील की नाही असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत होता, पण मात्र त्यांनी ज्यावेळेस मीडियाचा सर्व गदारोळ त्या ठिकाणी झालेला पाहिला त्यानंतर त्यांनी देखील थांबायचा निर्णय घेतला आणि प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी नोंदवलेली आहे. अर्थातच समर्थन तर त्या गोष्टीचं करत नाही आहेत, पण याबद्दलची अजून चौकशी जे आहेत ते करणार आहेत. खरं पाहायला गेलं तर संतप्त झालेले होते ते, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील सांगून येत होते, कारण की अर्थातच त्यांच्या पक्षामधले ते आमदार आहेत गोपीचंद पडळकर आणि त्यांच्याकडनंच अशा पद्धतीचं कृत्य जे आहे ते झालेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यावर काहीतरी कठोर कारवाई करणार असं देखील त्यांनी आश्वासन जे आहे ते सध्या दिलेलं आहे. नेमकं यामध्ये पुढे काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पूर्ण या ठिकाणचं वातावरण जे आहे ते सध्या तापलेलं दिसून येत आहे. जागोजागी एकच चर्चा होत आहे की नेमकं काय घडलं. प्रत्येक जण मोबाईलमध्ये जे आहे व्हिडिओ पाहताना दिसून येत आहे. जेवढे मंत्रीगण असतील त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती देखील समोर येताना दिसून येत आहे. खरं पाहायला गेलं तर आपण पुन्हा एकदा विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ जाऊयात. या ठिकाणाचं वातावरण सौरभ नेमकं कसं आहे ते मी तुला सध्या दाखवतो. या ठिकाणी मीडियाची गर्दी तर दिसून येत आहे, पण काही कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी येत आहेत. अक्षरशः गावाकडे असेल किंवा आपल्या घरच्यांना असेल फोनाफोनी करून सांगण्यात येत आहे नेमका प्रकार काय घडलेला आहे त्या सर्व गोष्टींचा. आणि मग त्यानंतर बघायला गेलं तर या ठिकाणावरून मुख्यमंत्री आता गेलेले आहेत. काही क्षणातच दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील इकडनं निघताना दिसून येतील आणि त्यानंतर मात्र त्यांची देखील काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. खरं पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचे आमदारांचे कार्यकर्ते होते, त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाची प्रतिक्रिया थेट मुख्यमंत्र्यांच्याच कडून आपल्याला आलेली आहे असं म्हणण्यास हरकत नाही. पण दुसरीकडे जे आहे तिकडनं रोहित पवार यांचं देखील बोलणं जे आहे ते होत आहेत. त्यांनी देखील पोडियमवर जी आहे आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. ज्या ठिकाणी हे सर्व प्रकार घडला त्या ठिकाणावर सध्या मी आहे. याच ठिकाणावर जी आहे भांडणं झाली होती, कुठेतरी सर्वात मोठा विषय जो आहे तो झालेला आहे. याच्याबद्दलची दिल्लीमधनं देखील जी आहे दखल घेण्यात येऊ शकते असं देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे. सध्या आपण बघू शकतो कामकाज जे आहे ते संपलेलं आहे आणि कामकाज संपल्यामुळे सगळे नागरिक जे आहेत ते कुठेतरी नेमकं इथे काय होत आहे अशा पद्धतीने देखील विचार करतच आहेत, पण सोबत आपला घरचा रस्ता गाठताना देखील या ठिकाणी दिसून येत आहेत. नेमकं या प्रकारावर पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजून काय काय प्रतिक्रिया समोर येतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अजून देखील विधान भवन परिसरामध्येच आहेत आणि त्यामुळे खरं पाहायला समजा गेलं तर त्यांचं देखील म्हणणं काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोबतच या ठिकाणी बघू शकतो आपण सुरक्षा कर्मचारी जे आहेत त्यांच्यामध्ये देखील बोलणं जे आहे ते सध्या सुरू आहे. ते देखील आढावा घेत आहेत सर्व परिस्थितींचा. विधान भवनाची सुरक्षा असते. मुंबईमध्ये होणारं अधिवेशन असेल किंवा मग नागपूरमध्ये होणारं अधिवेशन असेल, हे सर्व सुरक्षा कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी असतात आणि अर्थातच त्यांना देखील आता उत्तरे जी आहेत ती द्यावी लागणार आहेत. संपूर्ण घडलेला प्रकार ऑन रेकॉर्ड जो आहे तो आता सध्या आलेला आहे. क्लिप्स जे आहेत त्या अध्यक्षांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालय यांच्यापर्यंत देखील क्लिप्स पोहोचलेल्या आहेत. न्यूज चॅनलच्या मार्फत देखील क्लिप्स पोहोचलेल्या आहेत. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील नोंदवण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे. पुन्हा एकदा आपण जोडले जाऊयात, कारण की आपल्यासोबत विश्लेषक आहेत. चंद्रकांतजी, मुख्यमंत्री यांचं स्टेटमेंट आलेलं आहे समोर, काय नेमकं म्हणणं आहे? आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांच्या देहबोलीवरून जसं मी अगोदर सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ताबडतोब बैठक घेतली आणि माहिती मागवली. आणि आता जेव्हा जाता जाता आपण जय मास्टरने त्यांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला कळत होते की ते संतापलेले आहेत आणि ह्या घटनेची त्यांनी अत्यंत गंभीरतेने दखल घेतलेली आहे आणि याच्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना ते शिक्षा करणार इथपर्यंत ह्या निर्णयापर्यंत ते आलेले आहेत. आणि त्यांनी आणखीन अहवाल मागवला असून बहुतेक आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत यावरती एक कठोर कारवाई केली जाईल असे निर्देश आपल्याला, असे संदेश त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला मिळतोय. खरं पाहायला गेलं तर आता कुठेतरी अशी माहिती मिळते की चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोपीचंद पडळकर यांना बोलवून घेतलेलं आहे. ते येतील का आपल्याला काय वाटतं आणि आल्यानंतर नेमकं वरिष्ठांना ज्यावेळेस त्यांना बोलावं लागेल त्यावेळेस नेमकं काय म्हणणं असेल त्यांचं? गोपीचंद पडळकर येतील की नाही म्हणजे मला तर वाटतं की त्यांनी यायला पाहिजे, परंतु इकडचं जे तणावाचं वातावरण बघतं, जसं आपण आता बघितलं गर्दी कशी जमलेली आहे, कार्यकर्ते अजून आक्रमक आहेत, तर हे सगळं बघता पडळकर येतील असं मला वाटत नाही आता. किंवा पडळकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या बंगल्यावर भेट होऊ शकते किंवा बाहेर कुठेतरी भेट होऊ शकते आणि पडळकर त्या संपूर्ण घटनेची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंना देऊ शकतात आणि त्याच्यानंतर बावनकुळे मग पुढील जी माहिती आहे किंवा त्यांना पडळकरांची माहिती दिली असेल ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू शकतात. मात्र ह्या प्रकरणाची सरकारने अत्यंत गंभीरतेने दखल घेतली आहे हे मात्र नक्की. अर्थातच चंद्रशेखर बावनकुळे, जितेंद्र आव्हाड आणि अतुल भातखळकर यांची भेट झालेली आहे. समजा तळमजल्यावरनं पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या ज्या पायऱ्या आपल्याला आता देखील दिसून येतात त्या ठिकाणी भेट झालेली आहे. त्यावर आपण याआधी बोलत होतो. हां, ते आपण ते मगाशी सांगत होतो की या तिघांमध्ये चर्चा झाली आणि जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अतुल भातखळकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे आणि त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करावी असे निर्देश त्यांना दिलेले आहेत. आता चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भातखळकर हे जे भाजपचे आहेत तर ते मुख्यमंत्र्यांपर्यंत हा संदेश पाठवतील आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की ह्या घटनेला जे दोषी असतील, कारण हे विधान भवनाचं पावित्र्य भंग करणारी घटना आहे आणि विधान भवनाच्या इतिहासातील पहिली घटना आहे की जे
म्हणजे पासवरती आलेले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणं, म्हणजे शर्ट फाडेपर्यंत मारहाण करणं ही अत्यंत काळिमा फासणारी गोष्ट आहे आणि याची अत्यंत गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण महायुती सरकारने घेतलेली आहे. बरोबर, आणि आणि याच्यावरती कारवाईचं नक्कीच कारवाई आश्वासन केली सुद्धा दिलेलं आहे. शुभम, तू सोबत राहास, पण या सगळ्या घडलेल्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पहिली प्रतिक्रिया काय दिली होती ती आपण पाहूयात. हल्ला कोणी केला? मग हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला? जोरात बोला. बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला. आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावाच द्यायचे नाहीत. जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत. मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत. मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो. हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे. म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज. उद्धव ठाकरे काय म्हणाले होते तेही आपण पाहूयात. पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणी असेल, ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे. मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन. हे अयोग्य नुसतं पण विधान भवनाच्या आवारामध्ये जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारामाऱ्या व्हायला लागल्या तर मग मैदानामध्ये या. हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कारवाई झाली पाहिजे. बघा, विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे. जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, गृहमंत्री आहेत, ते जर अशी घटना झाली असेल तर त्याची योग्य ती माहिती घेतील आणि यावर पुढे काय कार्यवाही करायची हे ते ठरवतील. म्हणजे ज्या पद्धतीने अशा घटना घडतात, खरं तर यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांना पोलिसांकडनं एक अहवाल देण्यात आलेला आहे. आमदारच पायमल्ली नियम. नाही, मला वाटतं कुठेतरी या ठिकाणी निर्बंध टाकण्याची आवश्यकता आहे. कारण 5-50 कार्यकर्ते या ठिकाणी अधिवेशन चालू असताना येणं, कारण मागे एक प्रसंग आपण आमदारांचा अनुभवलेला त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे या दृष्टीनं सुद्धा, सुरक्षेच्या दृष्टीनं, प्रवेशाच्या दृष्टीनं सुद्धा सरकार आणि विधिमंडळ निश्चितपणे दखल घेईल. किंबहुना उद्याचं शेवटचा अधिवेशनाचा दिवस आहे, उद्या आम्ही तशा प्रकारची मागणी करू जेणेकरून अशा प्रकारच्या प्रसंगांना अटकाव लागेल.